संध्याकाळच ना मस्त दिवाबत्ती केलेली होती आणि बघता बघता 5-10 मिनिटात अंधार बुडूक पडणार होता। मग काय गरमागरम चहा प्यायची वेळ झालेली आहे। आपल्या बारक्या सासूला कपभर गरम गरम दूध केलं, त्यात बोनविटा टाकून प्यायला दिलं आणि मी पण लागलो चहा बनवायला। तर कसला माझ्याकडं खलबतच पडला अद्रकच्या असताना आणि बरोबर त्या दांड्याचे ना 2 तुकडे झाले। भारत पाकिस्तान झालं ना। आता मला सासूनं बॉर्डरवर मस्त तोफनं मला उडवणार आहे। तर खलबत्ता बघितला, कडक कडक चहा बनवला आणि कट्ट्यावर जाऊन बसला। हा हा परत एकदा पाऊस झालेला, गारगार हवा सुटलेली, डोंगरावरती ढग साठलेले होते आणि एक गाणं आठवलं, अधीर मन झाले, मोरासारखं नाचावं वाटायला लागलं हो। पण परत आठवलं आईच्या गावात मला तर जेवण बनवायचंय। पटापट किचन मध्ये आलो आणि मटकीला मोडच नव्हते आलेले। तेवढ्यात एका ताईचं कमेंट आला, नीलम तू प्रेग्नेंट आहे का ग? नाही घराच्या मी प्रेग्नेंट नाही ग, ते गावाला राहून जरा गोलूमोलू झाले, ते नाही का गाव आजीकडे जाते तूप रोटी खाते, धाटी मोठी होते, मग मला खा, तसं मला गणित झाले ग। एकाच बारक्या सासूला मी एवढी वैतागली, दुसरं झालं तर काय माई टकली होऊन जाईल ना राजा।